श्री क्षेत्र देहू निवासी संत श्री तुकाराम महाराज यांचा देवाला आवडणाऱ्या यथार्थ भक्तीचं वर्णन करणारा अभंग तुम्हा माय बापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाविषयी बोलण्या अगोदर अल्पसा परिहार देणे इष्ट म्हणजे कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा चालू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या अकोट शहरामध्ये चालू आहे आणि याच सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामर जीवाच्या वाट्याला आली आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा देवाला आवडणाऱ्या यथार्थ भक्तीचं वर्णन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगावर सविस्तर चिंतन करण्या अगोदर आपण अभंगाचा शब्दार्थ लक्षात घेऊ म्हणजे जेणेकरून कीर्तन आपल्याला कळून येईल. काय होते ना, काही लोक उसण्यास तंबाखूला उसनात चुन्याचं बोट लावून कीर्तनकाराची परीक्षा करत बसतात. काय बा ताईंनी कीर्तन सांगितलं काही कळालंच नाही, असं व्हायला नको. म्हणून अगोदर आपल्याला अभंगाच्या शब्दार्थ रूपी पायावर कीर्तन रूपी इमारत उभी करायची आहे. विठ्ठल संसारावर असलेली आसक्ती सोडून केलेली भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडते. अभंगाचं पहिलं चरण. नंतर काही साधक जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेले आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणू लागले, महाराज तुम्ही म्हणता की संसारावर असलेली आसक्ती सोडून केलेली भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडते, तर आम्ही जर संसारावरली आसक्तीच काढली तर संसारामध्ये राहायचं तरी कसं? तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, त्या भगवान परमात्म्याने ज्या परिस्थितीमध्ये ठेवलं ना त्या परिस्थितीमध्ये राहायचं. जसं ठेवलं तसं राहायचं आणि जसं ठेवलं तसं राहण्याकरिता अगोदर चित्तामध्ये समाधान असणं आवश्यक आहे. अभंगाचं दुसरं चरण. नंतर पुन्हा साधकांनी प्रश्न, संसारावरली आसक्ती सोडून त्या देवाची भक्ती करा, आम्ही तशीच भक्ती करू. तो देव आम्हाला संसारामध्ये ज्या प्रकारे ठेवेल त्याच प्रकारे राहू, परंतु आम्हाला सांगा त्या प्रकारे जर आम्ही संसारामध्ये राहिल्यानंतर आमच्यावर दुःख येणार नाहीत का? संकट येणार नाहीत का? ते दूर होतील का? तेव्हा महाराज म्हणतात, तुमच्यावर येणारे संकट दूर होतील, दुःख दूर होतील, परंतु तुमच्या कर्माचं जे फळ आहे
संचिताचं जे फळ आहे ते तुम्हाला भोगावंच लागेल. अभंगाचं 3रं चरण. पुन्हा साधकांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुमचा संसाराविषयी अनुभव काय? तेव्हा महाराज म्हणतात, बाबांनो माझा संसाराविषयी अनुभवच नाही, कारण मी माझ्या संसाराच्या संपूर्ण भार हा त्या भगवंताच्या चरणावर वाहला आहे. अभंगाचं शेवटचं चरण. समजलं का? समजलं तुम्हाला? आपलं कीर्तन चालता बोलताय बोलत जा. समजलं का? समजलं शिंद हो म्हणा. नसेल समजलं तर पुन्हा सांगतो. समजलं का? जाऊ का मग? जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ संस्कृती जर कुठली असेल ना तर ती आपली हिंदू धर्म संस्कृती आहे. पण हिंदू धर्म संस्कृती श्रेष्ठ असण्यामागचं कारण एकच की आमची संस्कृती आम्हाला उपकार्यावर तर उपकार करायला शिकवते, परंतु अपकार्यावर सुद्धा उपकार करायला शिकवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव संस्कृती म्हणजे हिंदू धर्म संस्कृती आहे. पण नसेल बोलण्याचा कल लक्षात आला. एक व्यवहार तुम्हाला सांगते. एक साधू महात्मा नदीवर अंघोळी करिता गेले आणि अंघोळी करिता गेल्यानंतर त्या नदीमध्ये एक विंचू त्यांना पाण्यात वाहत जाताना दिसला. आता विंचू पाण्यात वाहत जातो आहे म्हणून त्या विंचवाला वाचवावं म्हणून त्या साधू महात्म्यांनी तो विंचू उचलला. साधू महात्म्यांनी विंचू उचलला. विंचवाने काय केलं असेल? गुदगुल्या. मग काय केलं? विंचवाने नागी मारली. विंचू खाली पडला. साधू महात्म्यांनी पुन्हा उचलला. पुन्हा विंचू खाली पडला. पुन्हा उचलला. पुन्हा नागी मारली. पुन्हा खाली पडला. पुन्हा उचलला. पुन्हा नागी मारली. पुन्हा खाली पडला. असं 10-5 वेळेला झालेलं एक गृहस्थ समोरून हे दृश्य पाहत होता. आता समोरून तो गृहस्थ हे पाहत आहे आणि तो चालत आला. साधू महात्म्यांना म्हणाला, काय महाराज काही डोक्याचा भाग काही आहे की नाही? काही डोकं वगैरे आहे की नाही तुम्हाला? तो विंचू सारखा तुम्हाला नागी मारतोय तरी तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा साधू महात्म्यांनी उत्तर दिलं, बाबा रे 1.5 ग्रामचा विंचू तो 1.5 ग्रामचा विंचू तो जर त्याचा स्वभाव सोडत नाही तर 70 किलोचा माणूस मी माझा तरी स्वभाव का सोडू? कारण नागी मारणं हा त्या विंचवाचा काय आहे? स्वभाव आहे. नागी मारणं हा त्या विंचवाचा स्वभाव आहे आणि बुडत्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणून मनुष्य म्हणून निदान तरी मी त्याचा जीव वाचवला पाहिजे, काहीतरी कृतज्ञ केली पाहिजे. म्हणजे आमची संस्कृती आम्हाला उपकार्यावर तर उपकार करायला शिकवते, परंतु अपकार्यावर सुद्धा उपकार करायला शिकवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव संस्कृती म्हणजे हिंदू धर्म संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल. आता त्या भगवान परमात्म्याने आम्हाला जन्माला घातलं, बरोबर ना? त्या भगवंताने आम्हाला जन्माला घातलं, हे विश्व दाखवलं. हे आमच्यावर काय केले? हो काय केले? उपकार केले. मग त्या उपकाराची परतफेड आम्हाला करावी लागेल ना. काहीतरी त्याच्या ऋणातून आम्हाला मुक्त व्हावं लागेल ना. मग त्याकरिता आम्ही काय केलं पाहिजे की जेणेकरून त्यांच्या उपकारातून उतराई आम्हाला होता येईल? काय केलं पाहिजे? तर त्यासाठी आम्ही त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. आता कुठली भक्ती करावी हा सुद्धा प्रश्न आहे, कारण भक्तीचे सुद्धा 9 प्रकार पडतात. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. ह्या 9विधा भक्ती. मग या 9विधा भक्तीपैकी आम्ही कुठली भक्ती करावी हा सुद्धा प्रश्नच आहे ना. पहा, कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर भक्ती कुठली सांगितली असेल तर ती आहे 1ल्या नंबरची भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. आता श्रवण भक्ती श्रेष्ठ असण्यामागचं कारण एकच, पूर्वीच्या काळी यज्ञयाग करून देवाची प्राप्ती करून घेत होते. नंतर ऋषी मुनी तपश्चर्या करून देवाची प्राप्ती करून घ्यायला लागले. आता कलियुगामध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली. त्याच्या मागचं कारण काय? तर कारण एकच आहे, माणसाकडे वेळ. माझं वाक्य पूर्ण करा. माणसाकडे वेळ आहे की नाही? आहे की नाही? कोण म्हणते नाही? याच्या त्याच्या घरी जाऊन चुगल्या करायला आम्हाला वेळ आहे, पानटपरीवर बसायला वेळ
आहे. चौकात फिरायला वेळ आहे, बरोबर. लग्नात नाचायला वेळ, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आहे आमच्याकडे, परंतु परमार्थाकरिता वेळ नाही. माणसाकडे वेळ आहे, परंतु तो वेळ माणूस परमार्थामध्ये लावायला तयार नाही. म्हणून श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली. श्रवणाच्या बीजे तुम्ही श्रवणाच्या मिसाने जरी इथे येऊन बसले ना तरी तुमचा उद्धारच होईल. त्या भगवंताचं नाम तुमच्या कानावर जरी पडलं ना तरी तुमचा उद्धार होईल. म्हणून श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली. कुठेही बसून त्या भगवंताचं नाव तुमच्या कानावर जरी आलं ना तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली. तो भगवान परमात्मा म्हणतो, हो तुम्ही जिथे बसलेला आहे ना तिथं तुमच्या कानावर माझं नाव आलं तरी तुमचा उद्धार होईल. एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जो भक्त माझा सतत दृढ निश्चयाने नामस्मरण करतो, जो भक्त माझ्या सेवेसाठी सदा तत्पर असतो, जो भक्त माझं श्रवण करतो, कीर्तन करतो, नामस्मरण करतो, अशा भक्ताचा भार मी स्वतः वाहतो. भगवान श्रीकृष्ण आपला भार स्वतः वाहतात. आपल्याला आपल्या संसाराची काळजी करायची गरज नाही, तो भगवंतच आपल्या संसाराची काळजी करते. परंतु आम्हाला काय केलं पाहिजे तर त्या देवाला जे आवडते ना ते आम्ही केलं पाहिजे. मग त्या भगवंताला काय आवडते? हो
1 तास. बरोबर आहे काय? 1 तास सांगितलं का? मग 2 तास, 3, 4. मग नामाचा उच्चार रात्रंदिवस, नाही का? काय आवडते त्या भगवान परमात्म्याला? रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलेलं त्या भगवंताला आवडते. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याला त्याचं नामस्मरण केलेलं आवडते, नाही का? आणि त्या नामस्मरणाकरिता तुम्हाला एका ठिकाणीच बसा लागते असा काही नियम नाही. आसनावरच बसा लागते असाही नियम नाही. तुम्ही कामामध्ये असले, कुठेही असले, शेतामध्ये असले, मंदिरात असले, घरात असले, तरी त्या भगवान परमात्म्याचं नाव आपण घेऊ शकतो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुम्ही कामात सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू शकता. त्या भगवान परमात्म्याला ते आवडते. आणखी काय आवडते हो? तुळसी हरगडा, तुळसी माळगडा, गोपी जन्मदिना, तुळसी माळगडा, गोपी हे त्या भगवान परमात्म्याला आवडते. काय आवडते? तर तुळशीची, पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ घातलेली त्या भगवान परमात्म्याला आवडते. आता मला सांगा, एखाद्या मुलीचं लग्न झालं, एखाद्या मुलीचं लग्न झालं की तिचा सांभाळ कोण करतो? कोण करतो? सासू सासरे? मग कोण करतो? लग्न झालेत ना सर्वांचे की ब्रह्मचारी आहेत? कोण करतो? तिचा पती. बरोबर. एखाद्या मुलीचं लग्न झालं की तिचा संपूर्ण सांभाळ तिचा पती करतो. तिच्या गरजा पूर्ण तिचा पती करतो. बरोबर. मग तो तिचा सांभाळ करणारा तिचा पती तिच्यासाठी काय होतो? देव होतो. बरोबर ना?
तिचा सांभाळ करणारा तिचा पती तिच्यासाठी देव होतो. मग मला सांगा, एका स्त्रीचा सांभाळ करणारा तो मुलगा तिच्यासाठी देव होतो. म्हणून त्याच्या नावाचं मंगळसूत्र ती आपल्या गळ्यामध्ये घालत असते, त्याच्या नावाचं कुंकू आपल्या कपाळाला लावत असते. बरोबर ना? मग अखिल विश्वाचा सांभाळ करणारा आमचा भगवान परमात्मा, मग त्याच्या नावाची गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आम्ही का घालू नये? त्याच्या नावाचा कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आम्ही का लावू नये? बरोबर ना? आम्ही लावला पाहिजे. आम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. बरोबर ना? पण आम्ही घालत तर नाहीच हो. परंतु मागच्या 2 वर्षात तर असा प्रकार घडला की ज्यांच्या गळ्यामध्ये माळा होत्या ना, त्यांनी सुद्धा काढून टाकल्या कोरोना काळात, नाही का? कारण डॉक्टरांनी सांगितलं जगायचं असेल तर खावं लागेल आणि खाण्याकरिता अगोदर माळ काढावी लागेल. यांनी मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही, खुशाल माळा काढून खाणं चालू केलं. बरोबर ना? परंतु मला सांगा, या सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत जर कोणी असेल ना, तर फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा आहे. आपल्याला जगवणारा सुद्धा तोच आहे आणि मारणारा सुद्धा तोच आहे, नाही का? या सृष्टीची उत्पत्ती करणारा सुद्धा तोच आहे, या सृष्टीचा सांभाळ करणारा सुद्धा तोच आहे आणि या सृष्टीचा विनाश करणारा सुद्धा तो भगवान परमात्माच आहे. म्हणून आम्ही हा विचार केला नाही की मला जगवणारा वाचवणारा तो भगवान परमात्माच आहे, म्हणून त्याच्या नावाची गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आम्ही घातली पाहिजे. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आम्ही लावला पाहिजे. आता इथं बसलेले म्हणतील, ताई तुम्ही सांगता की कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, पण आम्हाला फायदा काय? बरोबर ना? फायदा पाहिजे ना, कारण फायद्याशिवाय माणूस कुठलीच गोष्ट करत. आम्हाला फायदा पाहिजे, कुठल्याही गोष्टीचा आम्हाला फायदा पाहिजे. कारण देवाजवळ सुद्धा आम्ही फायद्याकरिताच जातो, तोपर्यंत आम्ही देवाच्या मंदिरात सुद्धा जात नाही. बरोबर ना? मला सांगा, महादेवाचे मंदिर अगोदर नव्हते का? होते ना? महादेवाचे मंदिर होते, मग घरात लोटे नव्हते का? तेही होते. बरोबर ना? पाणी होतं, महादेवाचे मंदिरही होते, घरात लोटेही होते, पाणी होतं, परंतु जात होते काय? नाही ना? परंतु जेव्हापासून आमच्या बाबांनी पत्र वाचायला सुरुवात केली की याच्यापासून काहीतरी फायदा आहे, बरोबर ना, तेव्हापासून आम्ही महादेवाच्या मंदिरात गर्दीच गर्दी. बरोबर ना? एकामागं एक सगळेच सुटले मंदिरात जायला. म्हणून देवापाशी सुद्धा आम्ही फायदा असल्याशिवाय जात नाही. मग तुम्ही म्हणसाल, ताई आम्ही गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालू, पण आम्हाला फायदा काय? एक दृष्टांत सांगते, माझ्या बोलण्याचा कल तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये एक महाराज प्रवचनाकरिता गेले आणि प्रवचनामध्ये महाराजांनी सांगितलं की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा, कोणाशी लुबाडी करू नका, चोरी करू नका, आपुलकीने वागा, आपला धर्मच तो आहे खरा, तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रेमाने राहा, आपुलकीने राहा. महाराजांनी सांगितलं आणि प्रवचन संपलं. महाराज निघाले. महाराज घरी जायला निघाले, तेवढ्यात एक दुकानदार पळत पळत आला आणि महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना म्हणाला, महाराज काय सुंदर प्रवचन केलं हो तुम्ही. महाराज तुम्ही प्रवचनामध्ये सांगितलं की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, माझी माळ घालायची खूप इच्छा आहे हो. मग महाराज म्हणाले, काय हरकत आहे, घाल ना माळ, चांगली गोष्ट आहे. तो म्हणाला, महाराज तुम्ही सांगितलं की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, पण लुबाडी करू नका. आता माझा आहे किराणा दुकानाचा धंदा आणि लुबाडी केल्याशिवाय माझं काही जमत नाही. 2 रुपयाला वस्तू आणायची, 4 रुपयाला विकायची, हा माझा धंदाच आहे. म्हणून मला माळ घालणं शक्य नाही, काहीतरी दुसरा पर्याय असेल तर सांगा. तेव्हा महाराज म्हणाले, ठीक आहे, माळ घालणं शक्य नाही ना, असं कर, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा तरी निदान लावत जा. तो म्हणाला, महाराज काय सांगू, गावात एकच दुकान आहे, एवढी पहाटे 4 वाजतापासून गर्दी असते ना, कधी कधी मला आंघोळीला सुद्धा वेळ मिळत नाही.
टिळा कधी लावू हे मला जमणार नाही, काहीतरी दुसरा पर्याय सांगा. महाराज म्हणाले ठीक आहे, हे तुला जमत नाही ना, निदान एखाद्या वारकऱ्याचा दर्शन तरी तू घेत जा. ज्याच्या कपाळाला टिळा आहे ना त्याच्या चेहऱ्याकडे जरी तुझी दृष्टी पडली तरी तुझा उद्धार होईल. त्याला तो म्हणाला ठीक आहे महाराज, हे आपल्याला जमेल. कारण त्याच्या घराशेजारी जे कुंभारदादा राहत होते ना ते वारकरी होते. त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळही होती आणि कपाळाला ते टिळा सुद्धा लावत होते. याने रोजचा नित्यनेम चालू केला. सकाळी उठायचं, अंघोळ वगैरे करायची, कुंभार काकाचं दर्शन घ्यायचं आणि दुकानदारीला सुरुवात करायची. त्याचा नित्यनेम चालू झाला. एक दिवस असाच तो सकाळी उठला, अंघोळ वगैरे केली आणि कुंभारदादाच्या अंगणात गेला. कुंभारदादा दिसत नाही. काकूला विचारलं, काकू काका कुठे आहेत? काकू म्हणाली ते माती आणण्याच्या निमित्ताने शेतावर गेले आहेत. बरं यायला किती उशीर होईल? येतील 1-2 तासात. आता याला असं वाटलं की दुकानासमोर गर्दी मावत नाही आणि इथं वाट पाहत बसलो तर दुकान उघडायला उशीर होते. आपला नित्यनेम आहे की दर्शन घेतल्याशिवाय दुकान उघडायचं नाही. म्हणून याने ठरवलं की आपणच शेतावर जायचं आणि कुंभार दादाचं दर्शन घेऊन यायचं. हा पळत पळत शेतावर गेला. शेतावर कुंभार दादा माती खणत होते. आता कुंभार दादा माती खणत आहेत. योगायोग त्याच वेळेला कुंभार दादाला एक धनाचा हंडा सापडला. आता याची तिथे जायची वेळ आणि कुंभार दादाला धनाचा हंडा सापडायची वेळ नेमकी एकच झाली. दोघांची वेळ एकच झाली. हा तिथे गेला, कुंभार दादाच्या चेहऱ्यावरील टिळा याने बघितला, त्यांचं दर्शन घेतलं आणि टिळा पाहून याला इतका आनंद झाला. हा दिसला 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 करत पुढे पळत सुटला. आता कुंभार दादाला असं वाटलं याला आपला धनाचा हंडा दिसला, आता हा गावभर कोण करणार. म्हणून कुंभार दादा त्याच्या मागे पळायला लागले. बाबा अर्धा तू घे, पण दिसलाय कोणाला सांगू नको. मला सांगायला का वारकऱ्याच्या दर्शनाने जर अर्धा हंडा मिळत असेल तर संपूर्ण वारकरीच आपण झाल्याने पूर्ण मिळेल या शंकाच नाही. त्याकरिता आपल्याला भक्ती सुद्धा तशीच करावी लागेल. कशी भक्ती करावी लागेल हो? संसारावर असलेली आसक्ती सोडून भक्ती करावी लागेल. अभंगाच्या प्रथम चरणात देवा
संसाराची. संसारावर असलेली आसक्ती सोडून केलेली भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडते असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. मग महाराजांना नवविधा भक्ती मान्य नाहीत का हो? असंही आपल्याला म्हणता येणार नाही. कारण जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो ना तोच खरा भक्त आहे. पण संसारावर असलेली आसक्ती सोडून केलेली भक्ती हे देवाकरिता केलेली भक्ती आहे. आणि आसक्ती विरहित केलेली भक्ती ही संसाराकरिता केलेली भक्ती आहे. पण संसारामध्ये राहून आम्ही सुद्धा भक्ती करतो आणि संत महात्मे सुद्धा भक्ती करतात. परंतु त्यांच्या भक्तीमध्ये आणि आमच्या भक्तीमध्ये फरक आहे. पण देवाजवळ देवाकरिता जाणं आणि देवाजवळ संसाराकरिता जाणं या जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर ना? मंदिरात किती गर्दी आहे याला महत्व नाही. मंदिरात दर्शनाकरिता किती गेले याला महत्व आहे. बरोबर ना? कारण मी जेव्हा आले ना तेव्हा मंदिरात एवढी गर्दी होती की मला वाटलं कीर्तनाला तर मावतीलच नाही. बरोबर ना? सगळे दर्शनासाठीच येतात हे सांगता येतच नाही. काही काही लोक देवाकडे काही मागणं घेऊन येतात. काही काही लोक नुसते दर्शनाकरिता येतात. काही काही फक्त प्रसादासाठी येतात. बरोबर ना? प्रत्येकाचं वेगळं वेगळं असते. मंदिरामध्ये किती गर्दी आहे याला महत्व नाही. मंदिरामध्ये दर्शनाकरिता किती आले याला महत्व आहे. संत महात्मे सुद्धा भक्ती करत असतात. आम्ही सुद्धा भक्ती करत असतो. ते सुद्धा देवाकडे मागत असतात आणि आम्ही सुद्धा देवाकडे मागत असतो. पण आमचं मागणं काय असते हो? आमचं मागणं काय असते? वाढावे जगताना, वाढावे जगताना, वाढावे जगताना, वाढावे जगताना, वाढावे देवाकडे नाही का? पण आम्हाला कुठल्या देवाला काय मागावं हे सुद्धा कळत नाही हो. एक जण मारुतीच्या मंदिरात गेला आणि मारुतीरायाला म्हणाला, मारुतीराया यंदा तळगी जोडू देवा. आता मारुतीराया म्हणाले, मीच तर तसा बसलाय, तुला कुठून शोधून आणू नाही का? म्हणजे कुठल्या देवाला काय मागावं हे सुद्धा आम्हाला कळत नाही. संत महात्मे सुद्धा त्या देवाकडे मागतात आणि आम्ही सुद्धा देवाकडे मागत असतो. संतांनी देवाकडे मागितलं, काय मागितलं? हरी आला हाता मग कैची भय चिंता. संत महात्म्यांनी देवालाच देवाकडे मागून घेतलं. मागणे ते
विठ्ठली पाहे पांडुरंगा, नाही का? त्या संत महात्म्यांनी देवालाच देवाकडे मागून घेतलं, बरोबर ना? म्हणून संत महात्मे जगताला जे पाहिजे ते देऊ शकत होते, कारण त्यांच्या हातामध्ये देव आले होते. पण एखादी वस्तू हातात असली की तो माणूस ती वस्तू कुणालाही देऊ शकतो, बरोबर ना? आता एखाद्या घरी आपण उसने पैसे मागण्याकरिता गेलो, समजा वर्गणीवाले एखाद्याच्या घरी गेले, म्हातारा माणूस घराच्या बाहेर बसला आहे आणि कोणी म्हटलं आपाजी वर्गणी द्या ना, आपाजी काय म्हणतात, आता काही आपल्या हातात राहिलं नाही बुवा, आता मुलाकडे मागा, बरोबर ना? आता हातात राहिलं नाही म्हणजे देऊ शकत नाही, ते मुलाच्या हातात गेलं. तसंच संत महात्म्यांच्या हाती देव आले होते. जगताला जे पाहिजे ते संत महात्मे देऊ शकत होते, कारण त्यांच्या हातामध्ये देव आले होते. संत महात्म्यांचे एवढे अनन्य उपकार आमच्यावर आहेत, एवढे अनन्य उपकार आमच्यावर आहेत की अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर काढून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारे म्हणजे संत आहेत. या जगताने संतांना किती त्रास दिला तरी या संतांनी या जगतावर मायाच केली, आम्हाला भक्ती मार्ग दाखवला. कारण संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर आम्ही चाललो ना तर आम्हाला आमचं हितच दिसून येते. मार्ग दावणे गेले आधी दयाने संत तेनेची पण ते चालो जाता न पडे उनता कोठी काय. संतांनी सांगितलेला मार्ग असा मार्ग आहे की त्या मार्गाने मार्गक्रमण करत गेला ना माणूस तर त्याला त्याचं हितच दिसून येते. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गावर आम्ही चाललं पाहिजे. संतांनी आम्हाला ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेलं, हे संतांचे आमच्यावर उपकार आहेत. संतांनी आमच्यावर उपकारच केले, आम्हाला जागवण्याचंच काम केलं, परंतु त्याच संतांना या ज्यांच्या जीवनामध्ये ते होतं ना ते किती भयानक होतं हे त्यांनाच ठाऊक. आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही की संत महात्म्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. पहा, ज्ञानोबारायांच्या जीवनातील एक प्रसंग तुम्हाला सांगेल म्हणजे माझ्या बोलण्याचा कल तुमच्या लक्षात येईल. ज्या वेळेला विठ्ठल पंतांना आळंदीतून बाहेर काढण्यात आलं, विठ्ठल पंतांनी सिद्धबेटावर आपली छोटीशी झोपडी मांडली आणि सुखाचा संसार तिथे सुरू झाला. ज्ञानोबाराय अंगणामध्ये बसले आहेत आणि विचार करत आहेत. ज्ञानोबाराय विचार करत आहेत, लक्षात आलं गेले 10-12 दिवस झाले आपण इंद्रायणीचं स्नान केलं नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी पंचा खांद्यावर टाकला आणि इंद्रायणीच्या स्नानाकरिता निघाले. काठावर येऊन पोचले, पंचा खाली ठेवला, स्नानाकरिता जाणारच तोवर समोरून आवाज आला, कोण असा आवाज आल्यानंतर ज्ञानोबारायांनी समोर पाहिलं तर ज्यांनी लाता बुक्क्या मारून आळंदीतून बाहेर काढलं होतं, सर्व भांडी कुंडी रस्त्यावर फेकली होती, धक्के मारून आळंदीतून बाहेर काढलं, तेच विसोबा काका अंघोळ करत होते. विसोबा काका समोर दिसतायत. ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं, काका मी आहे ज्ञानदेव, विठ्ठल पंतांचा ज्ञानदेव. ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं तेव्हा विसोबा काका म्हणाले, कारट्यांनो, आळंदी तर बाटवली, आता काय इंद्रायणी सुद्धा बाटवायची ठरवली का? इकडे सुद्धा निघून आलास? ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं, काका कोट्यवधी पाप्यांचा पाप धुणारी ही इंद्रायणी एका संन्याशाच्या मुलाच्या स्पर्शाने का बरी हो बाटेल? काकांना उलट उत्तर दिलेलं आवडलं नाही. काका ताळ इंद्रायणीच्या बाहेर आले, ताळ दिशी ज्ञानोबारायांच्या गालात मारली. ज्ञानोबारायांनी आई म्हणून किंकाळी मारली आणि हात जोडले, काका पुन्हा हा ज्ञान्या तुम्हाला या इंद्रायणीच्या काठावर सुद्धा दिसणार नाही. हा ज्ञान्या जर तुम्हाला इंद्रायणीच्या काठावर जरी दिसला ना काका तर या ज्ञानाला याच इंद्रायणीत बुडवून मारा काका, पुन्हा हा ज्ञान्या इथे कधीच येणार नाही. जी इंद्रायणी ज्ञानोबारायांच्या समाधीला स्पर्श करून जाण्यास स्वतःला धन्य समजते, त्याच इंद्रायणीचं स्नान सुद्धा या लोकांनी करू दिलं नाही. अनंत यातना संतांच्या जीवनामध्ये आहेत, अनंत यातना आहे की त्याचं वर्णन सुद्धा आपण करू
करू शकत नाही, कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. परंतु त्या संत महात्म्यांनी इतक्या यातना असून सुद्धा त्या भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केलं का तर त्यांच्या चित्तामध्ये समाधान होतं. माणसाच्या जीवनामध्ये समाधान असणं फार आवश्यक आहे. समाधान हा छोटा शब्द जरी दिसत असला ना दादा, तरी हा समाधान शब्द माणसाच्या जीवनामध्ये असला ना, तर कितीही वाईट प्रसंग असला, कितीही वाईट परिस्थिती असली ना, तरी माणूस आनंदी जीवन जगू शकतो. आणि समाधानच जीवनामध्ये नसेल ना, तर कितीही आयुष्य आरामाचं जीवन असेल तरी माणूस आनंदी जीवन जगू शकत नाही. पण रस्त्याने 3 व्यक्ती जात आहेत. एकाकडे मोटरसायकल आहे, एक पायी चालला आहे, दुसरा सायकलने चालला आहे. हा पायी चालणारा सायकलवाल्याकडे बघतो आणि दुःखी होतो, अरे मी पायी चाललो, याच्याकडे सायकल आहे. सायकलवाला मोटरसायकलवाल्याला पाहून दुःखी होतो, अजून मी सायकलवरच, हा मोटरसायकल घेऊन चाललाय. माणसाने संसार करत असताना खाली पाहावं आणि परमार्थ करत असताना वर पाहावं. नेमकं आमचं उलटच होते. आम्ही संसार करत असताना वर पाहत असतो आणि परमार्थ करत असताना खाली पाहत असतो. पण संसारामध्ये बँडवर नाचायला आम्हाला लाज वाटत नाही आणि कीर्तनामध्ये ताड घेऊन उभं राहायला आम्हाला लाज वाटते. म्हणजे परमार्थामध्ये आम्ही खाली पाहत आहोत आणि संसार हा ताट मानेने करत आहोत. संसारामध्ये जर आम्ही खाली पाहिलं ना दादा, तर जीवनामध्ये आनंद यायला वेळ लागणार नाही. या मोटरसायकलवाल्याने या सायकलवाल्याकडे पाहायचं, अरे सायकलवाल्याने जो पायी चालला आहे ना त्याच्याकडे पाहायचं, अरे आपल्या जवळ सायकल तरी आहे, हा तर पायी जात आहे. असा जर संसार केला ना तर संसारामध्ये आनंद यायला वेळ लागत नाही. पहा, माणसाच्या जीवनातील दुःखाला कारणीभूत जर कोणी असेल ना, तर माणसाच्या जीवनातील दुःखाला कारणीभूत फक्त आणि फक्त माणसाचं मन आहे. कारण श्रीमद भागवतामध्ये भिक्षु गीताचा श्लोक आलेला आहे की नायम जनोमे सुख दुःख हेतु नदीवतात्मा ग्रह कर्म काला मन परम कारण मामनंती संसार चक्रम परिवर्तयेत. या संसारामध्ये मनुष्याच्या जीवनातील दुःखाला कारणीभूत ना देव आहे, ना ग्रह आहे, ना कर्म आहे, ना काल आहे. माणसाच्या जीवनातील दुःखाला कारणीभूत फक्त आणि फक्त माणसाचं मन आहे. का मन दुःखाला कारणीभूत आहे हो? कारण दुसऱ्याचा आनंद सुद्धा आमच्या मनाला बघवत नाही. उदाहरण देऊन तुम्हाला सांगते, एका माणसाचं खूप पोट दुखत होतं, खूप पोट दुखत होतं. तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेबांना म्हणाला, डॉक्टर साहेब खूप पोट दुखते हो, काहीतरी द्या, काहीतरी द्या असं म्हटलं. डॉक्टर साहेबांनी गोळ्या इंजेक्शन जे द्यायचं आहे ते दिलं. तो घरी गेला. 2-3 दिवसानंतर पुन्हा आला, डॉक्टर साहेब पोट काही बसलंच नाही, काहीतरी द्या. डॉक्टर साहेबांनी विचारलं, काही बाहेरचं खाल्लं होतं का? तो म्हणाला अजिबात नाही. मग शिळं वगैरे खाल्लं होतं का? अजिबात नाही. मग पोट दुखते तरी कधीपासून? तो म्हणाला शेजारच्याने मकान बांधलं तेव्हापासून. आता याला कुठलं औषध दिलं म्हणजे याचं पोट दुखणं बरं होईल का? त्याच्यावर औषध आहे का? नाही होणार. का होणार नाही? कारण दुसऱ्याचं सुख पाहून सुद्धा जळणारं आमचं काय आहे? मन आहे. दुसऱ्याच्या आनंदात आम्हाला आनंद मिळत नाही, त्याचं आम्हाला दुःख होतं. म्हणूनच आमच्या जीवनामध्ये त्या मनाला स्थिर आम्हाला करावं लागेल. त्या मनाला स्थिर करा, त्या भगवंताच्या चरणी लावा आणि चित्तामध्ये समाधान ठेवा. अभंगाचं 2रं चरण. ठेविले अनंते
म्हणजे जीवनामध्ये समाधान असणं फार आवश्यक आहे. माणसाच्या जीवनामध्ये समाधान असेल ना दादा, तर छोट्याशा झोपडीमध्ये सुद्धा आनंद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समाधान असणं आवश्यक आहे. काही साधक जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हणाले, महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणता संसारावर असलेली आसक्ती सोडून केलेली भक्ती त्या देवाला आवडते ना, आम्ही तशीच भक्ती करू. त्या देवाने आम्हाला संसारामध्ये ज्या प्रमाणे ठेवलं, ज्या परिस्थितीमध्ये ठेवलं, त्या परिस्थितीमध्येच आम्ही राहू. परंतु आम्ही जर त्या प्रकारे भक्ती केली ना, तर आमच्या जीवनातील संकट दूर होतील का? तेव्हा महाराज म्हणतात संकट दूर होतील, पण प्रत्येकाच्या कर्माचं फळ हे त्याला भोगावंच लागते. पण कर्म दोन प्रकारचे आहेत, चांगलंही कर्म आहे आणि वाईटही कर्म आहे, बरोबर ना? चांगलं कर्म केलं तर चांगलंच फळ मिळेल आणि वाईट जर कर्म केलं ना तर वाईटच फळ मिळेल. केले कर्मधार तेथे भोगार, केले कर्मधार तेथे भोगार, केले कर्मधार तेथे भोगार, केले कर्मधार तेथे भोगार. जे कर्म करसाल ते तुम्हाला भोगावंच लागेल. चांगलं जर कर्म केलं ना तर चांगलंच फळ मिळेल आणि वाईट जर कर्म केले तर वाईटच फळ मिळेल. पाच जीवनामध्ये दोन गोष्टी सोबत येणारे आहेत, एक म्हणजे कर्माचं फळ आणि दुसरं म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण, बरोबर ना? पहा, एखाद्याशी प्रेमाने बोलणं सुद्धा कर्मच आहे आणि एखाद्याला टोचून बोलणं सुद्धा कर्मच आहे. एखाद्याच्या गालात मारणं सुद्धा कर्मच आहे आणि एखाद्याच्या पाठीवरून हात फिरवणं सुद्धा कर्मच आहे. एखाद्याच्या मुलीचं लग्न जुळवणं सुद्धा कर्मच आहे आणि एखाद्याच्या मुलीच्या लग्नात काळ्या करणं सुद्धा कर्मच आहे. तुम्हाला कुठलं कर्म करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं, कारण चांगलं जर कर्म करसाल तर चांगलंच फळ मिळेल आणि वाईट जर कर्म करसाल तर वाईटच फळ मिळेल. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, भोगावंच लागते. म्हणून कर्म करत असताना माणसाने विचारपूर्वक कर्म केलं पाहिजे. पण नाही आपल्याला कुणाच्या पाठीवरून हात फिरवता येत ना,
निदान गालात मारण्याचा अधिकार कुणी दिला हो आपल्याला? बरोबर ना? नाही कुणाच्या मुलीचं लग्न जुळवता येत, निदान तोडण्याचा प्रयत्न तरी आम्ही नाही केला पाहिजे ना? नाही कुणाशी आम्हाला प्रेमाने बोलता येत, निदान टोचून तरी बोलू नये. म्हणजे चांगलं जर करता येत नाही ना, तर वाईट सुद्धा करण्याचा प्रयत्न आम्ही करू नये. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तुम, हाथ बन रहना, हाथ बन रहना. भला किसी का कर न सको, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तुम, हाथ बन रहना, हाथ बन रहना. नाही तुम्हाला कुणाचं चांगलं करता येत ना, निदान वाईट तरी करण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही पाहिजे. कारण काय आहे ना दादा, प्रत्येकाच्या कर्माचं फळ हे त्याला भोगावंच लागतं. तुम्ही आपण तर मनुष्य आहे. तुमचं आमचं सोळा, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. देवाच्या बापाला सुद्धा कर्माचं फळ हे भोगावंच लागलं. देवाचे बाप कोण? तर पहा, राजा दशरथ हे देवाचे बाप होते, नाही का? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4 मुलं राजा दशरथांना होती. एक दिवस राजा दशरथ शिकारी करिता जंगलात गेले आणि शिकारी करिता जंगलात गेल्यानंतर सकाळपासून शिकार शोधत आहे, पण शिकार काही सापडली नाही. सकाळची दुपार झाली, ऊन तापत आहे, शिकार सापडत नाही. शिकारीच्या शोधात राजा इकडे तिकडे भटकतो आहे, पण शिकार काही सापडत नाही. म्हणून राजा हताश होऊन एका तळ्याच्या काठावर बसला. तळ्याच्या काठावर बसला आणि राजाच्या लक्षात आलं, इथे तळा आहे, कुठला तरी प्राणी इथे पाणी पिण्याकरिता नक्कीच येणार, म्हणून मी इथं न बसता इथेच कुठेतरी लपून बसलं पाहिजे. राजाच्या लक्षात आलं. राजा तिथेच तळ्याच्या काठावर एका झाडावर जाऊन बसला. झाडावर जाऊन बसला. योगायोग त्याच वेळेला श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई वडिलांना घेऊन काशी तीर्थयात्रेकरिता निघाला होता. काशी तीर्थयात्रेकरिता जात आहे. आई वडिलांची कावळ आपल्या खांद्यावर आहे. दुपारची वेळ आहे, ऊन तापते आहे, म्हणून काही वेळ विश्रांती घ्यावी म्हणून श्रावण बाळाने त्या जंगलामध्ये एका झाडाला ती कावळ अडकवली आणि त्या झाडाखाली विश्रांती घेत बसला. आता त्या झाडाखाली विश्रांती घेत बसला. आईने आवाज दिला, बाळ खूप तहान लागली रे, इथे कुठे पाणी मिळते का बघ जरा. आईने सांगितलं आणि श्रावण बाळ पाण्याच्या शोधात निघाला. कमंडलू हातात आहे. श्रावण बाळ पाणी शोधतो आहे, इकडे तिकडे पाणी शोधतो आहे. एक तळ दृष्टीस पडलं. तळ दृष्टीस पडलं. त्या तळ्यावर श्रावण बाळ गेला आणि हातातला कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. पाण्याचा बुडबुड असा आवाज आला. बुडबुड असा आवाज आला. तोच आवाज राजाच्या कानी गेला. राजाला असं वाटलं की कुठला तरी प्राणी पाणी पिण्याकरिता आला आहे, म्हणून राजाने मागचा पुढचा कुठलाच विचार न करता सरळ बाण सोडला आणि बाण सरळ येऊन श्रावण बाळाच्या छातीमध्ये लागला. श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण लागला. श्रावण बाळ बिफडला, खाली पडला. आई बाबा, आई बाबा करतो आहे. हा आवाज राजाच्या कानी गेला आणि राजाला कळून चुकलं की आपल्या हातून कुठल्या तरी प्राण्याची नाही तर कुठल्या तरी मनुष्याला आपला बाण लागला आहे. राजा लगभग खाली उतरला, धावत आला. पाहतो तर काय, श्रावण बाळ खाली पडला आहे. श्रावण बाळाचं शिर आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, बाळ तू कोण, कुठे चाललास? तेव्हा श्रावण बाळाने सांगितलं, मी श्रावण बाळ आहे आणि माझ्या आंधळ्या आई वडिलांना काशी तीर्थयात्रा करायची इच्छा होती, म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरिता मी त्यांना घेऊन काशी तीर्थयात्रेकरिता जात होतो. अहो, माझ्या आई वडिलांना तहान लागली होती म्हणून पाण्याकरिता मी इथे आलो होतो, पण पहा मी त्यांची अंतिम इच्छा सुद्धा पूर्ण करू शकणार नाही. मी त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण करू शकणार नाही. आता मी मरणार आहे, पण
राजा, मी तर आता मरणार आहे, पण माझं एक काम कर. माझी अंतिम इच्छा म्हणून निदान माझ्या आई वडिलांना पाणी पाजू दे. श्रावण बाळाने आपली अंतिम इच्छा सांगितली आणि श्रावण बाळ गतप्राण झाला. श्रावण बाळ गतप्राण झाल्यानंतर राजाने कमंडलू हाती घेतला आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या शोधात निघाला. श्रावण बाळाच्या आई वडिलांना शोधतो आहे, इकडे तिकडे पाहतो आहे, तर एका झाडाला एक कावळ टांगलेली दिसली आणि ते कावळ दिसता क्षणी राजा त्या दिशेने जायला लागला. राजा त्या दिशेने जायला लागला आणि श्रावण बाळाच्या आईच्या कानाला ती चाहूल गेली की आपल्याकडे कोणीतरी चालून येत आहे. पायाचा आवाज त्यांना आला. आई बोलली, बाळ किती उशीर केलास रे? ते 2-3 तास झाले आम्ही वाट बघतो आहो तुझी. बाळ देणारे पाणी, खूप तहान लागली, किती वेळचं वाट बघत आहो, दे ना बाळ पाणी. श्रावण बाळ काहीच बोलत नाही. आई म्हणाली, बाळ आमचा राग आला का रे? एवढ्या उन्हामध्ये तुला पाण्याकरिता पाठवलं, इकडे तिकडे हिंडावं लागलं. बाळ राग आला का? हवं तर आम्हाला बोल, परंतु असा राग मानू नको आणि गप्प उभा राहू नको. काहीतरी बोल बाळ, काहीतरी बोल. आई म्हणते आहे पण राजा एकही शब्द बोलत नाही. आई म्हणते, बाळ जोपर्यंत तू बोलणार नाही ना तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. राजाचा नाईलाज झाला. राजा खाली बसला, हात जोडले आणि आईला सांगितलं, आई मी तुमचा श्रावण बाळ नाही. आईला सांगितल्यानंतर आई म्हणाली, काय तू आमचा श्रावण बाळ नाहीस? तर आमचा बाळ आहे तरी कुठे? आणि तू पाणी घेऊन का आलास? आमचा बाळ का नाही आला? तेव्हा राजाने सांगितलं, आई मी शिकारी करिता आलो होतो, चुकून माझा बाण तुमच्या बाळाला लागला आणि तुमचा बाळ गतप्राण झाला. आईने हंबरडा फोडला आणि आई रडायला लागली. कोण्याच्या तळाने प्राण तुझा वेदना, कोण्याच्या तळाने प्राण तुझा वेदना, बाळा श्रावणात करे असा लोकना, बाळा श्रावणात करे असा लोकना, बाळा श्रावणात आई ढसा रडायला लागली. बाळ श्रावणा करत आई रडायला लागली. अहो, एखाद्या आई वडिलांना जर त्यांचा तरुण मुलगा गेल्याची बातमी जर कळाली ना तर त्या आई वडिलांची काय अवस्था होते. आज तीच अवस्था श्रावण बाळाच्या आई वडिलांची झाली होती. श्रावण बाळाच्या आई वडिलांची ती अवस्था झाली आणि श्रावण बाळाच्या आई वडील ढसा रडायला लागले. आई रडते आहे आणि बोलते आहे, राजा अरे आमचा एकुलता एक आधार म्हणजे आमचा मुलगा होता. आम्ही दोन्ही डोळ्याने आंधळे आहोत राजा.
आमचं जग म्हणजे आमचा मुलगा होता. अरे आमचे डोळे म्हणजे आमचा मुलगा होता. आम्हाला दिसत नव्हतं, परंतु आमच्या मुलाच्या डोळ्याने आम्ही संपूर्ण जग पाहत होतो. राजा, आता आमचा आधारच गेला तर आम्ही सुद्धा जगणार नाही, आम्ही सुद्धा मरणार आहोत. पण लक्षात ठेव राजा, ज्याप्रमाणे आम्ही पुत्रवियोगाने मरतो आहो ना, त्याचप्रमाणे तू सुद्धा पुत्रवियोगानेच मरशील. असा श्रावणबाळाच्या आई वडिलांचा श्राप राजा दशरथाला लागला. ज्या वेळेला राजा दशरथाचा अंतकाळ जवळ आला ना, त्यावेळेला राजा दशरथ पाणी करत होता. परंतु राजा दशरथाकडे 4 मुलांपैकी एकही मुलगा हजर नव्हता. का तर राम लक्ष्मण हे वनवासाकरिता निघून गेले होते आणि भरत आणि शत्रुघ्न हे मामाच्या घरी होते. राजा पाणी करत होता. एका सुमंत प्रधानाने पाणी पाजलं, परंतु राजाला पाणी पाजण्याकरिता सुद्धा एकही मुलगा हजर नव्हता. का तर कर्माचं फळ म्हणजे प्रत्येकाच्या कर्माचं फळ हे भोगावंच लागते. म्हणून कर्म करत असताना माणसाने विचारपूर्वक कर्म केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो, तुम्ही त्या भगवंताचं कितीही नामस्मरण केलं, कितीही नामचिंतन केलं, भक्ती केली, तुमच्या जीवनातील संकट निश्चितच दूर होतील. परंतु तुमच्या कर्माचं जे फळ आहे, संचिताचं जे फळ आहे, ते तुम्हाला भोगावंच लागेल. अभंगाच्या 3ऱ्या चरणात वाहिला उद्रेक दुःख देवा, वाहिला उद्रेक दुःख देवा, वाहिला उद्रेक दुःख देवा, वाहिला संचिताचे. म्हणून प्रत्येकाच्या कर्माचं फळ हे भोगावंच लागणार आहे. पहा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जीवनातील 2च गोष्टी आहेत त्या सोबत येणार आहे. एक म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं नाव आणि दुसरं गोष्ट म्हणजे केलेल्या कर्माचं फळ. आता कर्म नकळत सुद्धा आमच्या हातून घडत असते, नाही का? एखादी चूक आम्हाला करायची नसते, परंतु ती घडत असते. मग त्याच चुकीचं फळ आम्हाला मिळत असते, बरोबर ना? त्या चुकीचं फळ आम्हाला मिळत असते. त्या भगवंताचं नाव आमच्या सोबत येते आणि कर्माचं फळ सुद्धा आमच्या सोबत येते. परंतु आतापर्यंत जेवढेही पाप नकळत घडलेले पाप, आतापर्यंत जेवढेही पाप नकळत आमच्याकडून घडले असतील, ते पाप जर नष्ट करायचे असतील तर सर्वांनी हात वर करा. कारण भगवंताचं नावच एक आहे की ते पापाचं शालन करण्याचं काम करते. केले का सर्वांनी हात वर? ज्यांना हात असतील त्यांनी करा. त्यांच्याकडे टाळ विठोबा
बिना पॉट्सचे एवढे खुलले की असं वाटते आताच तुम्ही घरून आले. आता तुम्ही घरून आले बरोबर ना. आता कीर्तनाला काय झाली सुरुवात. बसता ना, खरंच बसता. तुम्ही म्हणता बसता, या माणसं म्हणतात बाई तुला काही धंदा काही. तुम्ही बसता काय हे हो म्हणतात, पण ते मागचे नाही म्हणतात. जाऊ देव म्हणतात बाई बस कर तुझ्या. बसता काय खरंच बसता. द्या मग 10,000 रुपये आणले काय तुमच्या अकोटात पद्धत आहे काय कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराच्या पाया पडायची? खरंच आहे काय? माझ्याकडची पद्धत सांग काय. आमच्या गावात पद्धत आहे कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराच्या पाया तर पडतात पण 10,000 रुपये हाती देतात. तुमच्याकडे आहे काय? नशीन तर करा चालू आजपासून. चांगली पद्धत आहे. विठ्ठल म्हणून सर्व दुःखाचं शालन करणाऱ्या त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. त्या भगवंताची भक्ती आम्ही केली पाहिजे, जेणेकरून संकट दूर होतील, जेणेकरून आमचे पाप नाहीशी होतील. म्हणून त्या भगवंताची भक्ती आम्ही केली पाहिजे. पण आमचं कसं होते हो? आमचं कसं होते? आम्ही जाऊन बसतो त्या देवाजवळ, पण संसाराचं गाठोडं आमचं कसं असते? आमच्या डोक्यावर. पहा, एका व्यक्तीने म्हैस विकत घेतली. आता लागलाशी बचत गटात नंबर, बरोबर ना? इकडे आहे ना बचत गट. हा, बचत गटात नंबर लागला, म्हैस विकत घेतली. आता म्हशी घेऊन चारा करता निघाला. चारण्याकरिता गेला आणि म्हैस चारण्याकरता सोडली. आता त्यानं काय गुपचूप बसाव? तो म्हणाला आपण म्हशी करता गवत काढू. आता गवताचा भारा काढला. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली, घरी जायला निघाला. पावसाळ्याचे दिवस, रस्त्याने सगळा चिखल. भारा घेतला डोक्यावर आणि रस्त्याने चालला. भारा डोक्यावर आहे, रस्त्याने चालतो आहे, म्हैस हातात आहे. काही चौकात माणसं भेटले, काही अजबच माणूस आहे. एवढी मोठी म्हैस असल्यावर सुद्धा पायी चाललाय, नाही ना? एक पाय घाल, एक पाय काढ, एक पाय घाल, एक पाय घाल, सर्व चिखल तुळत चाललाय. अरे भाऊ, म्हशीवर बस आणि भारा सुद्धा म्हशीवर ठेव. तो जाऊन बसला म्हशीवर आणि भारा घेतला त्याने त्याच्या डोक्यावर. तो म्हशीवर, भारा त्याच्या डोक्यावर. तो म्हशीवर, भारा त्याच्या. तो म्हशीवर, भारा त्याच्या. तो म्हशीवर, भारा त्याच्या. तो म्हशीवर, भारा त्याच्या. चालू द्या रात बरोबर. तो म्हशीवर, भारा त्याच्या डोक्यावर. निघाला गावाकडे. गावाकडे गेला. रस्त्यात काही मुलं खेळत होते. सोंग पाहून हसायलाच लागले. तो म्हशीवर, भारा त्याच्या डोक्यावर. तो म्हशीवर, भारा त्याच्या डोक्यावर. काही मुलं म्हणाले, काका तुम्ही म्हशीवर, भारा तुमच्या डोक्यावर. तो भारा सुद्धा म्हशीवर ठेवा ना, म्हणजे घराकडे जाता येईल तुम्हाला. तो म्हणाला, मी म्हशीवर, भाराही म्हशीवर. म्हशीला किती वजन होईल, म्हैस मरीन ना. तसंच आमचं आहे. आम्ही जाऊन बसतो देवाच्या पायाजवळ आणि संसाराचं गाठोडं आमच्या डोक्यावर. परंतु ते संसाराचं गाठोडं आम्हाला देवाच्या चरणावर वाहायचं आहे. ज्या वेळेला साधकांनी महाराजांना त्यांचा अनुभव विचारला, संसाराविषयी अनुभव सांगताना महाराजांनी सांगितलं, बाबांनो माझा संसाराविषयी अनुभवच नाही, कारण मी माझा संपूर्णच्या संपूर्ण संसाराचा भार देवाच्या चरणावर वाहला आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुगाने घालू तयावरी भार, तुगाने घालू तयावरी भार, तुगाने घालू तयावरी भार, तुगा
Sa
ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून त्या भगवान परमात्म्याने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलं आहे ना, त्या परिस्थितीमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. बरोबर ना? कीर्तनामध्ये आम्ही येतो, कीर्तनामध्ये बसतो, टाळी वाजवतो, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, काहीतरी पुण्याचा साठा आम्ही जमा करत असतो, त्या भगवंताचं चिंतन करत असतो, त्याच्या उपकारातून काहीतरी उतराई होण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. बरोबर ना? परंतु आमचं कसं आहे, एखाद्या महाराजांनी विरोध केला की आम्ही म्हणतो वा काय सुंदर कीर्तन केलं महाराजांनी, असं कीर्तन केलं की हसू हसू पोटच दुखवलं, असं कीर्तन केलं की कीर्तनातून उठाव सुद्धा वाटत नव्हतं. असा आमचा हेतू आहे. पण दादा एक सांगू का, कीर्तन म्हणजे काही टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे काही मनोरंजन नाही, आणि कीर्तन म्हणजे घरी झोप लागत नाही म्हणून कीर्तनात येऊन बसावं याकरिता सुद्धा कीर्तन नाही. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून समाज प्रबोधन करण्याचं काम म्हणजे कीर्तन आहे. म्हणून कीर्तनामध्ये आल्यानंतर आमचा उद्धार कसा होईल याचा आम्ही विचार केला पाहिजे. कीर्तनामध्ये विनोद किती होईल आणि आमचं पोट किती दुखेल याचा विचार आम्ही करू नये. म्हणून अभंगाचा भावार्थ असाच असेल हे मला सांगता येणार नाही. जे काही बरोबर असेल ते भगवान पंढरीश परमात्म्याची कृपा, माझ्या गुरूंची कृपा, आणि जे काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष. झालेली सेवा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करून, बसलेल्या सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून, टाळ कवी विनेकरी मृदंगाचार्य सर्वांच्या चरणी अर्पण करू, माझे गुरु श्री गुरु ज्ञानेश्वरजी महाराज वाघ यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठाल जय जय